नमस्कार, मी रमाकांत हातगुडे आणि आपण पाहताय समय संघर्ष न्यूज. ज्या ठिकाणी संघर्ष असत त्या ठिकाणी समय संघर्ष पोचतच असतो. तर आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यासाठी नियमित संघर्ष करणारे आणि शेतकऱ्याच्या वेगवेगळ्या प्रश्नावर एक वेगवेगळं आंदोलन करणारे शेतकरी पुत्र आणि सामाजिक कार्यकर्ते मनोज जाधव यांनी एक वेगळं शेतकऱ्यासाठी आणि खास करून जिल्ह्यातल्या युरियासाठी एक आंदोलनाचं वेगळं शस्त्र उगारलेलं आहे आणि त्याविषयी आपल्याला जाणून घ्यायचे. तर त्यांनी सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्या आंदोलनाविषयी. आणि आम्ही आमच्या न्यूज चॅनलच्या स्टुडिओमधून त्यांना फोन लावला आणि फोनवर त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतलेली. तर त्यांनी काय आव्हान केलंय जिल्ह्यातील शेतकऱ्याला त्यांचा 1.5 मिनिटाचा व्हिडिओ ती पाहू. आणि आम्ही स्टुडिओमधून त्यांना फोन केलेला आहे, ती रेकॉर्डिंग आपण नक्की ऐका. आणि आम्ही नेहमीच अशा नवीन बातम्या नवीन घडामोडी दाखवत असतो. आणखीनही आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मनोज जाधव यांचं जे आंदोलनाविषयी आपल्याला काय वाटतंय ते कमेंट करून नक्की सांगा. नमस्कार. धाराशिव जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना मी एक जाहीर आव्हान करतो की मागील रब्बी हंगामात धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना युरिया खत मिळाला नाही, याचा निषेध करण्यासाठी आम्ही पुणे येथील कृषी आयुक्त कार्यालयावर निषेध आंदोलन करणार आहोत. आणि त्या निषेध आंदोलनासाठी ज्या ज्या शेतकऱ्यांना युरिया खत मिळाला नाही त्यांनी आपल्या शेतातील एक शेणाची गोवरी या आंदोलनात माझ्या कार्यालयामध्ये, समता कॉलनी येथील कार्यालयामध्ये प्रत्येकानं आणून देण्याचं मी आव्हान करतो. जास्तीत जास्त गौऱ्या या निषेध आंदोलनासाठी याव्यात, म्हणजे त्या सगळ्या गौऱ्या एका पिकअपमध्ये घालून या ठिकाणी कृषी आयुक्त कार्यालयावर नेऊन त्या ठिकाणी त्याचा निषेध नोंदवण्यात येईल. खरं पाहिलं तर आपल्या धाराशिव जिल्ह्यात 7,883 मेट्रिक टन खत असताना परत 5,500 मेट्रिक टन खत मागवला, युरिया खत. मग 7,500-8,000 हजार मेट्रिक टन खत असताना का 5,500 मागवला? आणि एवढा 13-14 हजार टनाचा साठा असताना रब्बी हंगामात खत मिळाला नाही. आणि आज परत पुन्हा ॲग्रोन पेपरवर बातमी आहे की शासन दुप्पट भावाने आयात करणार आहे, जवळपास 25 लाख मेट्रिक टन युरिया खत. मग हा नेमका खत येतो कुणासाठी? जर शेतकऱ्यासाठी येत असेल तर त्यांना रब्बी हंगामात असेल, महत्त्वाच्या काळात असेल, त्यांना खत मिळत नाही. याचा अर्थ यामध्ये कुठले तरी दलालाचेच नक्की अधिकाऱ्याच्या संगनमताने फावलं जातं आहे आणि हा खूप मोठा घोटाळा या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. जाधव साहेब, मी रमाकांत हातगुडे बोलतोय, समय संघर्ष न्यूज. तुम्ही प्रसिद्धीसाठी काल मीडियाला व्हिडिओ दिलेला आहे आणि तुम्ही शेतकऱ्याकडून युरियासाठी जे तुमचं नवीन आंदोलन होणार आहे ते कृषी आयुक्ताला तुम्ही गोवऱ्या देणार आहेत असं तुम्ही त्या व्हिडिओमध्ये म्हटलेलं आहे. तर शेतकऱ्याकडून कसं, जसं राम मंदिरासाठी गावोगाव वीट दिली होती, त्या गावचं नाव टाकून दिलं होतं, तसं काय असं नियोजन आहे का प्रत्येक गावची गोवरी, शेणाची गोवरी त्याच्यावर नाव टाकून द्यावं? मी धाराशिव जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांना काल सोशल मीडियाच्या माध्यमातून आव्हान केलंय. आणि त्या आव्हानात मी त्यांना म्हणलंय की आपण आपली एक गोवरी, शेणाची, जसं खेडेगावात त्याला पवटा किंवा गौऱ्या असं ग्रामीण भाषेमध्ये म्हणलं जात आहे, ते थापलेल्या गौऱ्या ज्या असतात ती एक गौरी द्यावी. त्याचा प्रमुख उद्देश असा आहे की जसं पाठीमागं नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणले होते, मी तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा, तसं 6 महिन्यापासून धाराशिव जिल्ह्यातला जवळपास 8,000पेक्षा जास्त मेट्रिक टन युरिया कुठं गायब झालाय आणि कुठं मुरलाय याचा आम्ही शोध घेतोय, माहिती मागतोय. वेळोवेळी आंदोलनं केली, वेळोवेळी स्टिंग ऑपरेशन केली, कार्यालयात कर्मचारी नसतात, गेल्यानंतर माहिती देत नाही, ती हवी असलेली माहिती त्यांनी मला दिलेली नाही. त्याच्यामुळे मी आता कृषी आयुक्त कार्यालयाला निषेध आंदोलन म्हणून मी हे आंदोलन छेडलंय. याचा उद्देश असा आहे की तुम मुझे सेन दो मैं तुम्हें युरिया दूंगा. तर ती सगळ्यात महत्वाचं, ही सेन मी घेणार. त्या शेणावर त्या प्रत्येक शेतकऱ्यानं, ज्या शेतकऱ्याला युरिया मिळाला नाही त्यानं त्याचं एक मस्तपैकी एक गौरी, त्या गौरीमध्ये त्याला प्लॅस्टिकनं पॅक करायचं आणि त्याच्यावर त्या शेतकऱ्याचं नाव टाकायचं, नाव, किंवा समजा एखाद्या गावाचं प्रतीक म्हणून गावातून एखाद्या शेतकरी, समजा एखाद्या गावानं बी प्रतीक म्हणून दिलं तरी तसं त्या गावाचं प्रतीक म्हणून ती गौरी त्या ठिकाणी मी घेणार.
त्याचं ती एक वाहन भाड्यानं करणार 4 चाकी टमटम वगैरे हा, आणि ते सगळं जेवढं जमा झालेलं शेण गौऱ्या जी काय असेल हा, ती सगळंच मी आयुक्त कार्यालय पुणे हा. कृषी आयुक्त कार्यालय पुणे येथे घेऊन जाणार आणि हा. त्या ठिकाणी मी ती निषेध म्हणून त्यांच्या कार्यालयाच्या समोर ओतून येणार. बरं तुमचं काय असं तारीख ठरली काय शेतकऱ्यांनी किती तारखेपर्यंत तुमच्या ऑफिसमध्ये आणून माझ्या द्याव्या? ऑफिसला शेतकऱ्यांनी माझा समता नगर धाराशिव या ठिकाणी हॉटेल अलंकार समोर 11 नंबर शाळेच्या शेजारी माझं ऑफिस आहे. त्या ऑफिसला 29 तारखेला संध्याकाळी 6 वाजेपर्यंत माझ्याकडे गोवऱ्या जमा कराव्यात. म्हणजे माझं 30 तारखेला आंदोलन आहे. मी संध्याकाळी 29ला इथून त्या गौऱ्या घेऊन पुणे कार्यालयावर जाणार आयुक्तांच्या. तुम्ही 30 तारखेला जाणार आहेत ते गोवारी घेऊन इथं जमा झालेल्या? 30 तारखेला जेवढ्या गोवऱ्या जमा होतील तेवढ्या सगळ्या गोवऱ्या मी वाहनात घालणार. शेण दिलं कुणी काय दिलं मी सगळंच घेणार आणि त्या आयुक्त कार्यालयावर घेऊन जाणार. हा एखाद्याकडे आता ते गॅस चालू झाल्यामुळं गोवऱ्या थापणं कोण थापत नाहीत, मग त्याने असं डायरेक्ट ओलं शेण दिलं तर चालेल? ओलं शेण कॅरी बॅग मध्ये घालून दिलं तरी चालतंय. म्हणजे 29ला 6 पर्यंत द्यायचंय. तुमचा कार्यालयाचा पत्ता तुम्ही सांगितलाय. ज्यांना नंबर पाहिजे असेल तर तुमचा नंबर सांगा एकदा. माझा संपर्कासाठी नंबर आहे 98 23 75 14 12. परत एकदा मी नंबर सांगतो 98 23 75 14 12. धन्यवाद. आमच्या चॅनलला तुम्ही प्रतिक्रिया दिली आणि तुमचं हे जे आंदोलन आहे शेतकऱ्याविषयीचं, खास करून शेतकऱ्याविषयीचं आंदोलन आहे, ते आमच्या चॅनलच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांपर्यंत निश्चित पोहोचवलं जाईल. पुन्हा एकदा प्रतिक्रिया दिली. धन्यवाद.